नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहित काळसेकर आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या खादाड भटके यूट्यूब चॅनलवरती. मॉन्सूनमध्ये आता पुन्हा एकदा आहे ना, तुमचा जर मोठा वगैरे ग्रुप आहे, इवन कपल्स असू दे, फॅमिलीज असू दे, किंवा तुमचाला प्रायव्हेट विला वगैरे पण इकडे असं तुम्ही बघताय ऑप्शन किंवा डॉर्मेटरी ऑप्शन, तर तुमच्यासाठी एकदम परफेक्ट लोकेशन मी घेऊन आलेलो आहे. आणि ती लोकेशन आहे आपल्या कर्जतमध्ये. तर कर्जत रेल्वे स्टेशनपासून साधारण 14-15 किलोमीटर, म्हणजे साधारण अर्ध्या तासाच्या आतच 20 मिनिटात वगैरे तुम्ही इकडे पोहोचू शकता. रोडची कंडिशन एक नंबर आहे, त्याच्यामुळे तुम्हाला टेन्शन काहीच नसणार आहे. आणि माझ्या मागे इकडची हायलाईट तुम्ही बघताय ती म्हणजे स्विमिंग पूल. बघा, लांब लचक स्विमिंग पूल आहे. आय डोंट नो तुम्हाला व्हिडिओमध्ये किती हा मोठा दिसतोय, पण इथे तुम्ही याल ना त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की स्विमिंग पूल केवढा मोठा आहे हा. आणि त्यासोबतच इथून शॉवर वगैरे दिलेले आहेत. मी तुम्हाला पुढे टूर करून तर देणारच आहे, पण आता तुम्हाला सांगतो प्रॉपर्टी एक नंबर आहे. इकडच्या रूम्स वगैरे मी तुम्हाला तर पुढे दाखवेन. तर तुम्हाला इकडे यायचं असेल तर मग गुगल मॅपची लोकेशन आणि सोबतच बुकिंग आणि इन्क्वायरीसाठी कॉन्टॅक्ट नंबर, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जातील. तर व्हिडिओ बघता डिस्क्रिप्शन बॉक्ससुद्धा चेक करायला विसरू नका. आता ह्या रिसॉर्टची जी टोटल कॅपॅसिटी आहे ना, तो ऐकून तुम्ही शॉक व्हाल. ह्याची ऑन बेड कॅपॅसिटी आहे 80 पर्सन्सची. आणि जर तुमचं समजा मोठा वेडिंग वगैरे काही फंक्शन असेल, तुम्हाला पूर्ण प्रायव्हेट करायची असेल बुकिंग, तर एका टायमिंगला 120 पर्सन्स एका टायमिंगला इकडे झोपू शकतात, एक्स्ट्रा मॅट्रेसेस वगैरे प्रोव्हाइड करून. सो इकडे बरेच वेडिंग फंक्शनसुद्धा होतात, म्हणजे असे पार्टीजसुद्धा होतात. सोबतच इकडे गेट टुगेदर असतील, वेडिंग असतील किंवा बर्थडे पार्टीज असतील, ते सुद्धा इकडे ऑर्गनाईज होतात. तर आता सगळ्यात पहिलं मित्रांनो तुम्हाला प्रॉपर्टीचं नाव सांगतो. प्रॉपर्टीचं नाव आहे प्रचिताज ग्रीनफील्ड रिसॉर्ट. मित्रांनो, जसं मी सांगितलं एकदम आपली रोड टच ही प्रॉपर्टी आहे. तर हा असा रोड आहे आणि पुढे जर तुम्ही गेला तर कशेळेचं मार्केट वगैरे आहे, तर जवळ इकडून मार्केट. तर आता हे बघा, इथून आपलं एंट्री गेट आहे. तर प्रचिताज ग्रीनफील्ड रिसॉर्ट आतमध्ये एंटर करूया आणि तुम्हाला तर सगळ्या डिटेल्स मला एकंदरीत द्यायच्या आहेत. तर ह्या साईडला तुम्हाला पार्किंग स्पेस आहे, मोठा पार्किंग स्पेस आहे. इकडे बघायला गेलं तर ही प्रॉपर्टी खूपच मोठी आहे. आणि सोबतच जसं मी सांगितलं कपल रूम्स आहेत, त्याच्यानंतर मग डॉर्मिटरीज आहेत, त्याच्यानंतर मग फॅमिली रूम्ससुद्धा आहेत आणि इवन वेडिंग फंक्शन वगैरे सुद्धा इकडे होत असतात. ह्या साईडला ॲक्च्युली डायनिंग एरिया आहे, तो मी आता तुम्हाला दाखवतो. सुरुवातीलाच आपल्याला असा काहीसा डायनिंग एरिया दिसेल आणि जर तुम्ही बघितलं तर इथे बुफे सिस्टम लागते. सो हे बघा, सिटिंग वगैरे प्रॉपर केलेली आहे. ह्या साईडला बुफे लागलेला असतो. सो तुम्ही तुमचं जे पण मील्स वगैरे असतील, ब्रेकफास्ट, डिनर, सगळं ते तुमचं इकडे लागणार. आता पुढे मी तुम्हाला दाखवेलच मेन्यू वगैरे काय असणार आहे त्या गोष्टी. आता पुढे जाऊया आणि एक एक गोष्ट आपण पाहून घेऊया. रूम्स मी आता तुम्हाला थोड्या वेळात दाखवेन, पण आता तुम्हाला सध्या बाहेरचा स्पेस दाखवतो. तर ह्या साईडला कंप्लीट असं ग्रीनरी वगैरे, म्हणजे तुम्ही बघितलं असेल तर खूप सारी अशी झाडं वगैरे लावलेली आहेत मस्त. सो एकदम ग्रीनफील्ड रिसॉर्ट जे नाव दिलं आहे ना, त्याला एकदम हे शोभून दिसतं आहे. तर ह्या साईडला कपल रूम्स आणि फॅमिली रूम्स आहेत. रूम्स मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवेन. इथे विलाचा सुद्धा ऑप्शन आहे. पण इकडे आहे आपल्या कामाची गोष्ट, ती म्हणजे ह्या साईडला तुम्हाला जर प्ले झोन म्हणजे गेम्स वगैरे खेळायचे असतील ना, तर ते तुम्ही इकडे खेळू शकता. येताल तर तुम्हाला कॅरम वगैरेचा सेटअप आहे. सोबतच इकडे तुम्ही टेबल टेनिस वगैरे सुद्धा खेळू शकता. कॅरम इकडे ॲक्च्युली 2 दिलेले आहेत, म्हणजे डायनिंग एरियाच्या बाजूलाच हा स्पेस आहे. आणि इकडे सुद्धा आउटडोअर गेम्स आहेत, बॅडमिंटन आहे, क्रिकेट बॅट आहे इकडे. सो ते सुद्धा तुम्ही खेळू शकता. आणि तिथून आपण पुढे आलो ना की ह्या साईडला तुम्हाला हा असा लॉन एरिया दिसेल. ॲक्च्युली जर तुम्ही बघितलं तर तिकडे स्टेजसुद्धा आहे. तर इकडे तुम्हाला बर्थडे पार्टीज ठेवायचे असतील, इव्हन डेस्टिनेशन वेडिंग वगैरे तुम्ही प्लॅन करता, एखादा रिसॉर्ट बघताय, मोठा लॉन आहे, सिटिंग वगैरे इकडे चेअर सिस्टम ॲड करून होऊ शकतं. लग्न वगैरे सुद्धा इकडे बरीच झालेली आहेत. इव्हन बऱ्याच साऱ्या पार्टीज, रिटायरमेंट पार्टीज वगैरे सुद्धा इकडे होतात. तिकडे मी तुम्हाला सांगितलं की तिकडे कपल रूम्स आहेत. आणि आता जर इथून ह्या गेटमधून आपण पुढे गेलो ना, तर ह्या बाजूला ॲक्च्युली विलाचा ऑप्शन आहे. विला रूम्स वगैरे सगळ्या मी तुम्हाला दाखवतो आता थोड्या वेळात पुढे. हे बघा, तर इथे हा असा विला आहे. पण आता जसं मी स्विमिंग पूल सांगितलं तुम्हाला, स्विमिंग पूल खूप मोठा आहे. तर स्विमिंग पूल एरिया आहे तर ॲक्च्युली ह्या साईडने. तर इकडून आतमध्ये गेलो की इकडे सगळ्या डॉर्मिटरी रूम्स आहेत आणि मस्त आहेत, म्हणजे डॉर्मिटरीज वगैरे प्रॉपर. आणि स्विमिंग पूल बघा केवढा ह्यूज आहे. इथे बेबी पूल आहे आणि ह्या साईडला आहे तो म्हणजे स्विमिंग पूलचा स्पेस. आणि बऱ्याच ठिकाणी अशी सिटिंग्स वगैरे केलेली आहे जेणेकरून तुम्हाला तुमचे ड्रिंक्स वगैरे काही एन्जॉय करायचे असतील तर ते तुम्ही करू शकता.
तर इकडे जे पॅकेजेस आहेत त्याच्यामध्ये फूड इन्क्लुडेड असणारच आहे, मी तुम्हाला पुढे सांगेनच. पण जर तुम्हाला एक्स्ट्रा काही स्टार्टर्स वगैरे पाहिजे असतील ना, तर इकडे फिशपासून तुम्हाला चिकन लॉलीपॉप वगैरे म्हणजे जे पण चायनीज आयटम असू दे किंवा काही पण इंडियन वगैरे, ते सुद्धा तुम्हाला इथे तंदूर वगैरे सगळं काही भेटून जाईल. आणि आता बाहेरच्या गोष्टी मी तुम्हाला सगळ्या दाखवून झालेलो आहे. आता आपण काय करूया, आपण रूम्स पाहून घेऊया तिकडे कशा कॅटेगरीमध्ये असणार आहेत पटकन. सो आता स्टार्ट करूया आपण कपल रूम्सपासून. कपल रूम्स आहेत वरती आणि इकडे आहेत फॅमिली रूम. तर आता स्टार्ट करूया कपल रूम्सपासून. तर रूम जर तुम्ही पाहिली ना, तर हे बघा एकदम कम्फर्टेबल अशा रूम आहेत. आता अशा 2 रूम आहेत जिथे असं एक्स्ट्रा बेड तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. आणि जर इथे ह्या साईडला आपण पाहिलं तर तुम्हाला दिसत असेल किंग साईज असा बेड दिलेला आहे, जो दोघांसाठी अगदी परफेक्ट आहे. आणि जर तुमच्यासोबत समजा की लहान मूल वगैरे असेल किंवा कोणी पण असेल, फॅमिलीसोबत तुम्ही येत आहे, तर मग त्याच्यासाठी एक्स्ट्रा बेड इकडे प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. इकडचे ईच अँड एव्हरी रूम ही तुम्हाला एअर कंडिशन पाहायला भेटेल, त्याच्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही आहे. सोबतच इकडे जर पाहिलं तर इकडे तुम्हाला वॉश बेसिन आणि मिरर प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. आणि ह्या बाजूला कनेक्टेड वॉशरूम आहे. कपल रूम्स तर इकडे टोटल 5 आहेत, पण आता तुम्हाला सगळ्या रूम्स नाही दाखवत, अजून 2 रूम्स दाखवतो. सो हे बघा कॉम्पॅक्ट अशा रूम्स आहेत, म्हणजे कपलसाठी एकदम कम्फर्टेबल आहेत. सो इकडे बेड दिलेला आहे, इकडे वॉश बेसिन सोबतच इकडे मिरर, इथे तुम्हाला वॉशरूम पाहायला भेटेल आणि एअर कंडिशन रूम्स आहेत. सो असं काहीच आहे, म्हणजे सिम्पल रूम्स आहेत, बेसिक आहेत, पण ज्या बेसिक ॲम्युनिटीज पाहिजे असतात त्या तुम्हाला प्रत्येक रूममध्ये पाहायला भेटणार आहेत. तर कपल रूम्स पाहिल्यानंतर आता आपण चाललेलो आहोत ते म्हणजे फॅमिली रूम्स पाहायला. तर इकडे सुद्धा टोटल 4 अशा फॅमिली रूम्स आहेत. तर तुम्हाला काय कशा रूम्स आहेत ते एक्झॅक्टली दाखवून देतो. तर फॅमिली रूम तुम्हाला आता दिसत असतील, तर इकडे तुम्हाला डबल बेड देण्यात आलेला आहे. म्हणजे एका रूममध्ये जर मॅरिड कपल असेल, त्यांची फॅमिली असेल, तर ते सुद्धा किड्स वगैरे घेऊन येत असाल तर मग ते सुद्धा इकडे 4 ते 5 जण इझिली अकॉमोडेट होऊ शकतात. आता इकडे सुद्धा तुम्हाला सगळ्या ॲम्युनिटीज आहेत ना, प्रत्येक रूममध्ये तुम्हाला कॉमनच दिसतील. तर मग एअर कंडिशन रूम आहे, सोबतच तुम्हाला वॉश बेसिन वगैरे इकडे देण्यात आलेला आहे आणि वॉशरूम वगैरे या गोष्टी तुम्हाला कनेक्टेड आहेत. तर स्विमिंग पूलच्या ह्या साईडला इथे सगळ्या लाईनमध्ये डॉर्मिटरी रूम्स आहेत. सो आपण आता डॉर्मिटरी रूम्स पाहून घेऊयात. तर आता ही आहे, आता आपण सगळ्यात पहिली डॉर्मिटरी रूम पाहून घेतो आहे. तर इकडे तुम्ही पाहू शकता ॲक्च्युली 4 बेड्स आहेत आणि जर बेड कॅपॅसिटी बघितली तर 8 लोक इझिली अकॉमोडेट होऊ शकतात एका रूममध्ये बेड कॅपॅसिटी वाईज. पण जर तुमचा ग्रुप मोठा असेल आणि जर तुम्हाला ॲडजस्ट होत असेल तर तुम्ही एका रूममध्ये 10-12 जणसुद्धा एक्स्ट्रा मॅट्रेसेस देऊन इझिली अकॉमोडेट होऊ शकता. आणि बेडसुद्धा तुम्हाला एकदम प्रीमियम क्वालिटीमध्ये भेटणार आहेत. हे बघा तुम्हाला दिसतच असेल. आणि रूमसुद्धा इकडच्या नीट अँड क्लीन पाहायला भेटतात. मध्ये डॉर्मेटरीज असो किंवा मग पुढे कपल रूम्स असो, ईच अँड एव्हरी रूम तुम्हाला नीट अँड क्लीन पाहायला भेटेल. इथे जर तुमचं लगेज असेल तर त्याच्यासाठी स्टोरेजसाठी तुम्हाला वॉर्डरोब दिलेला आहे. सोबतच सेम मेन्यू कार्ड वगैरे तुम्हाला हा प्रत्येक रूममध्ये पाहायला भेटणार आहे. टिश्यू पेपर, त्याच्यानंतर मग ह्या सगळ्या म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेण्यात आलेली आहे. आणि डॉर्मिटरी रूम्स आहेत ना, तिकडे ॲक्च्युली 2 एअर कंडिशन दिलेले आहेत, 2 AC दिलेले आहेत, सिलिंग फॅनसुद्धा आहे, सोबत टेबल फॅनसुद्धा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला देण्यात आलेल्या आहेत. आणि ज्या डॉर्मिटरी रूम्स आहेत तिकडे ॲक्च्युली 2 वॉशरूम्स आहेत. तर आता लगेच तुम्हाला वॉशरूमसुद्धा दाखवून देतो. तर आता अजून एक तुम्हाला मी डॉर्मिटरी रूम दाखवून देतो. तर आता ही रूम बघितली तर थोडीशी छोटी आहे, पण याच्यामध्ये 3 बेड्स दिलेले आहेत. एकदम प्रीमियम तुम्हाला रूम्स भेटून जाणार आहे. सोबतच तुम्हाला रूम्समध्ये पाहिलं तर असे प्रत्येक रूममध्ये असे स्टिकर्स आहेत किंवा ग्राफिटी लावलेली आहे. इव्हन जर रूमची कंडिशन पाहिली ना, ती खूप वेल मेंटेन आहे. बिकॉज इकडे जो कस्टमर सुद्धा येतात ना, ते फॅमिली किंवा कपल्स वगैरे असेच जास्त करून रेग्युलर कस्टमर्स असतात. ही रूम सुद्धा ऑलमोस्ट सेम आहे, म्हणजे AC दिलेला आहे, वॉर्डरोब दिलेला आहे आणि कनेक्टेड वॉशरूम्स वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे सुद्धा पाहायला भेटतात. तर आता रूम सगळे आपण पाहून झालेलो. त्याच्यानंतर लास्ट कॅटेगरी आहे ती म्हणजे इकडचा विला. जर तुमचा मोठा ग्रुप आहे ना, तो तुम्ही विला सुद्धा आहे इकडे, हा प्रायव्हेटली वगैरे बुक करू शकता. विला तुम्हाला टूर करून देतो. तर आता मित्रांनो आपण विलाची टूर करून घेऊया. तर बाहेर जसा मस्त झोका दिलाय आणि असा ओल्ड असे जे विलाज असतात ना, एकदम म्हणजे तुम्ही खूप मूवीजमध्ये वगैरे पाहिले असतील तशी तुम्हाला इकडे वाईब येईल. विलाचा हा लिव्हिंग रूम आहे. तर लिव्हिंग रूममध्ये आल्यानंतर तुम्ही पाहू शकता इकडे चेअरचा सेटअप दिलेला आहे, त्याच्यासोबतच इकडे सिटिंगसाठी सोफा वगैरे दिलेला आहे. इथे सुद्धा टीपॉय वगैरे दिलेला आहे आणि सोबतच ह्या साईडला असे 2 एक्स्ट्रा बेड दिलेले आहेत. जर इथे तर आहेत टोटल 4 रूम्स, पण तरी पण तुमचा ग्रुप अजूनही मोठा असेल तर तुम्ही इकडे सुद्धा ॲडजस्ट होऊ शकता. सो टोटल इथे 4 रूम्स आहेत, अगदी सिमिलर रूम्स आहेत. तरी पण मी तुम्हाला टूर करून देतोच. हे बघा, तर इकडे सुद्धा तुम्हाला असा काही डबल बेड देण्यात आलेला आहे आणि एक्स्ट्रा बेड हा एक्स्ट्रा देण्यात आलेला आहे, जेणेकरून ह्या रूमची बेड कॅपॅसिटी 5 जणांची होते. सोबतच इथे तुम्हाला मिरर, वॉर्डरोब ह्या सगळ्या गोष्टी, चेअर,
पासून एव्हरीथिंग म्हणजे ॲम्युनिटीज बघत असाल, वॉर्डरोब तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी हे सुद्धा असं वॉर्डरोब प्रत्येक रूममध्ये पाहायला भेटणार आहे, जिथे तुमचं लगेज वगैरे काय असेल तर तुम्ही ठेवू शकता. आणि सोबतच AC वगैरे हे सुद्धा तुम्हाला प्रत्येक रूममध्ये पाहायला भेटणार आहे. तर विलामध्ये टोटल 4 रूम्स आहेत, मी ऑलरेडी सांगितलं आहे, पण सोबतच तुम्हाला आता दाखवतो. डबल बेडवाल्या आपल्याला 2 रूम्स आहेत आणि सिंगल बेड असलेली तुम्हाला अशा 2 रूम्स पाहायला भेटतील विलामध्ये. तर इथे सुद्धा म्हणजे AC वगैरे सगळ्या रूम्स AC आहेतच. आता मी परत त्याच गोष्टी रिपीट नाही करत, पण तुम्हाला ही रूम कॉम्पॅक्ट अशी दिसत असेल. जर तुमच्या ग्रुपमध्ये कपल वगैरे असतील तर मग त्यांच्यासाठी एकदम ही परफेक्ट रूम आहे. अशीच त्याच्या बाजूला लागून अजून एक रूम आहे. हे बघा, इकडे सुद्धा तुम्हाला साऊंड सिस्टम दिलेलं आहे प्रायव्हेट. जर विलामध्ये बुकिंग करत असाल तर तुम्ही प्रायव्हेट साऊंड सिस्टम वगैरे तुमच्यासाठी असणार आहे. आता जसं मी सांगितलं की हे बघा, इथे सुद्धा सेम रूम तुम्हाला पाहायला भेटेल. आणि त्याच्यानंतर इथे जशी डबल बेड आणि त्याच्यानंतर एक कॉमन सिंगल बेड, असं म्हणजे टोटल 5 जणांची बेड ॲक्युपन्सी इकडे आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला कॉमन ॲम्युनिटीज प्रत्येक रूममध्ये पाहायला भेटणार आहे. आता तुम्ही प्रत्येक रूम पाहिली असेल विलामधली, तर इकडे तुम्हाला रूममध्ये वॉशरूम पाहायला नाही भेटणार. सो ते तुम्हाला इकडे दाखवतो. तर जे वॉशरूम्स आहेत ना, ते ह्या साईडला असे दिलेले आहेत विलाज, म्हणजे रूम्सच्या बाजूलाच आहेत. तर मग हे कॉमन असे वॉशरूम आहेत जे तुम्ही यूज करू शकता. आता इकडे वॉश बेसिन दिलेले आहे आणि टोटल 1, 2 आणि 3 सोबतच इथे वॉर्डरोब असं हे 3 वॉशरूम आहेत. आणि परत त्या साईडला अपोजिटला सेम विलामध्ये तुम्हाला अजून 3 वॉशरूम पाहायला भेटतात. सो टोटल इकडे 6 वॉशरूम हे विलामध्ये तुम्हाला दिले जाणार आहे. तर आता जस्ट मित्रांनो इव्हिनिंग स्नॅक्स झालेले आहेत आणि इकडे इव्हिनिंग स्नॅक्स प्रॉपर तुम्हाला कांदा भजी, बटाटा भजी वगैरे असे इव्हिनिंग स्नॅक्स दिले जातात. सोबतच तुम्हाला पाव वगैरे सुद्धा होते, चहा कॉफी सुद्धा होती. तर अशा पद्धतीचे प्रॉपर स्नॅक्स असतात. हे तुमच्या पॅकेजमध्ये इन्क्लुडेड असणार आहेत. आणि बाकी तुम्हाला स्टार्टर बेटर काय पाहिजे असतील तर मग ते तुम्ही वेगळे ऑर्डर करू शकता. आता मस्त इकडे लाईटिंग वगैरे झालेली आहे बघा. आणि इकडचा स्टाफसुद्धा आहे ना खूप अटेंटिव्ह आहे आणि प्रॉपर आहे. आणि हे बघा, इथं तर ग्रुप आला एक मस्त, ते लोक क्रिकेट वगैरे एन्जॉय करत आहेत. तर आय होप तुम्हाला नाईट ॲम्बियन्स इकडचं आवडलं असेल. आता पुन्हा आपण आलेलो आहोत इकडे डायनिंग एरियामध्ये आणि आता इकडचं तुम्हाला बुफे दाखवतो. इकडे स्टार्टिंगला स्टार्टर्स इकडे दिलेले आहे, ते म्हणजे व्हेज क्रिस्पी. त्याच्याने इकडे सॅलड पूर्ण दिलेलं आहे. त्याच्या इकडे पापड, चपाती आणि भाकरी हा दोन्ही ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहेत. सोबतच इकडे जर पाहिलं तर जिरा राईस, डाल. व्हेजिटेरियनसाठी इथे व्हेज कोल्हापुरी आहे, त्याच्यामध्ये पनीर वगैरे असं मस्त, म्हणजे स्मेल भारी येतो एकदम. आणि इकडे आहे चिकन हैदराबादी. तर फूड एकदम मस्त वाटतंय. आता जेवायचा टाईम आहे, पटकन जेवून घेऊया. The next day. तर काल ॲक्च्युली डिनर वगैरे तर लागला होता, पण त्याच्यासोबतच बरेच स्टार्टर्स वगैरे, कारण फ्रेंड आहे प्रथमेश, त्यांनी बरेच सारे स्टार्टर्स मागवले होते भाईने. तर मध्ये स्टार्टर्स इतके भारी होते की आम्ही तेच खात बसलो. मग डिनर काही जास्त गेला नाही. की फूड आहे ना भाई एक नंबर आहे, बिकॉज एक नाही इकडे 2-2 शेफ आहेत जे स्टार्टर्सपासून बऱ्याच साऱ्या ज्या गोष्टी आहेत बाकीच्या त्यासुद्धा हँडल करतात आणि स्टाफसुद्धा खूप मस्त आहे. तर मग आता आपण चाललेलो पुन्हा एकदा डायनिंग एरियामध्ये ब्रेकफास्ट करायला. तर बघा ब्रेकफास्टमध्ये काय काय ऑप्शन्स असणार आहेत. आता ब्रेकफास्टमध्ये इकडे बघा कसं ऑप्शन आहे. तर इकडे तुम्हाला मिसळ पाव दिलेलं आहे आणि सोबतच इकडे आम्हाला आता भुर्जी पाव दिलेलं आहे. तर व्हेज नॉनव्हेजमध्ये असा मेन्यू आहे, 2 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर मित्रांनो आता या प्रॉपर्टीचे डिटेल्स तर मी तुम्हाला, म्हणजे काय काय गोष्टी आहेत, रूम्स कशा आहेत, कोणत्या कॅटेगरीमध्ये आहेत, स्विमिंग पूल केवढा मोठा आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला इन डिटेलमध्ये ह्या ब्लॉगमध्ये कळाले असतील. पण आता इकडचे तुम्ही पॅकेजेससाठी थांबले असाल तर मग पॅकेज प्राइसिंग डिटेल्स काय असणार आहे ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. तर त्याआधी तुम्हाला सांगतो की इकडचं हायलाइटेड गोष्ट ते म्हणजे फूड. आता बाकी ठिकाणी तुम्हाला ना स्नॅक्स वगैरे नाही दिले जात इव्हिनिंगला, पण इकडे तुम्हाला प्रॉपर स्नॅक्स वगैरे दिले जातात. तर इकडची प्राइसिंग कशी असणार आहे मी तुम्हाला सांगतो. तर आपली जी प्राइसिंग आहे ती डे पॅकेज तुम्ही थंबनेलला पाहिजे असेल तो आहे 1000 रुपीज पर पर्सन इन्क्लुडिंग फूड. त्यामध्ये तुमचा ब्रेकफास्ट, त्याच्यानंतर मग लंच आणि मग इव्हिनिंगला टी बिस्किट करून तुमचं चेकआउट असणार आहे. तर आपला हा डे पॅकेज आहे तो वीकडेजचा आहे, मंडे टू थर्सडेमध्ये. आणि मित्रांनो जर तुम्हाला आता इकडे ओव्हरनाईट स्टे करायचं असेल तर मी इकडे वीकडेजची असू दे किंवा वीकेंडची असू दे, चार्जेस हे अगदी सेम आहेत. तर त्याचे चार्जेस आहे 2500 आणि त्याच्यामध्ये तुमचे ऑल मील्स इन्क्लुडेड असणार आहे. तुम्हाला AC रूम्स वगैरे प्रोव्हाइड केले जातील आणि त्याच्यामध्ये फूड असणार आहे ते म्हणजे तुमचं लंच, त्याच्यानंतर इव्हिनिंग टी स्नॅक्स, त्याच्यानंतर डिनर आणि त्याच्यानंतर मग तुमचा मॉर्निंग ब्रेकफास्ट करून तुमचं चेकआउट असणार आहे. पण जर तुम्ही आता इकडे येत असाल मान्सूनमध्ये तर तुम्हाला मान्सून ऑफर व्हॅलिड आहे. तर मग वीकडेजमध्ये तुम्हाला ह्या प्राइसिंगवरती 20% ऑफ भेटून जाणार आहे आणि जर तुम्ही वीकेंडला येत असाल तर मग तुम्हाला 10% ऑफ भेटून जाणार आहे.
तर तुमचा 10 पेक्षा मोठा ग्रुप असेल तर. आणि हां, जर माझ्या चॅनलवर व्हिडिओ बघून जात असाल तर मग त्यांना एकदा नक्की रेफरन्ससाठी नाव सांगा आपल्या चॅनलचं खादाड भटके. तर मित्रांनो, आता व्हिडिओ इकडे संपवतोय. व्हिडिओ आवडलाय तर नक्की लाईक करून जा. चॅनलवर नवीन असाल ना आपल्या तर मग सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत राम राम, धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या प्रवासात.